लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. नीट पेपर फुटी प्रकरणी मोठी माहिती समोर. नीटचा गेस्ट पेपरच खरा पेपर असल्याची माहिती समोर. गेस्ट पेपरच्या नावाखाली विद्यार्थ्यांना नीट परीक्षेतील प्रश्नच पुरवल्याची सूत्रांची माहिती. विद्यार्थ्यांना 60 पानांची एक PDF फाईल दिल्याची सूत्रांची माहिती. मोठेगावकर आणि त्याच्या नातेवाईकांच्या नावावर असलेल्या संपत्तीची चौकशी करा, पक्ष संघटनेची मागणी. मोठेगावकरला मेडिकल कॉलेज उभारणीचं स्वप्न पडू लागलं होतं. त्यासाठी 5 एकरपेक्षा जास्त जागेवर बांधकामही सुरू असल्याची माहिती. नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयकडून नागपुरातील नीटच्या 2 परीक्षार्थ्यांच्या घराची झडती. दिल्लीच्या सीबीआय पथकाकडून घेण्यात आली झडती. नागपूरच्या शिकवणी क्लासमधील विद्यार्थ्यांची चौकशी सुरू. नीट पेपर फुटी संदर्भातील मोठेगावकरचा जुना व्हिडिओ व्हायरल. नीट परीक्षा प्रामाणिकपणे द्या अशी मागणी करणारा मोठेगावकरच आरोपी. पेपरफुटी प्रकरणामध्ये मोठेगावकरला सीबीआय कोठडी. अकोल्यामध्ये आरसीसी क्लासेसच्या विरोधात संभाजी ब्रिगेड आक्रमक. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आरसीसीच्या बॅनरवर शेण फेकत रोष व्यक्त. पिंपरी चिंचवडमध्ये नीट परीक्षेमधील पेपरफुटीचे पडसाद. संभाजी ब्रिगेडकडून आरसीसी क्लासेसच्या निषेधार्थ आंदोलन. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आरसीसीच्या बॅनरची तोडफोड. कोल्हापुरातील आरसीसी क्लासेसच्या बाहेर ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. शिवसैनिकांनी आरसीसी क्लासेसच्या बोर्डला काळं फासलं. नांदेडमध्ये नीट परीक्षा घोटाळा. पेट्रोल डिझेल दरवाढ आणि कांद्याला योग्य भाव मिळत नसल्यामुळे काँग्रेसचं आंदोलन. केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात जोरदार काँग्रेस कार्यकर्त्यांची घोषणाबाजी. कालच्या तणावानंतर छत्रपती संभाजीनगरच्या आरसीसी क्लासेस समोर पोलिसांचा बंदोबस्त. काल भाजपा आणि एमआयएमने क्लासेस समोर आंदोलन केलं होतं. कोल्हापुरातील आरसीसी क्लासेसमध्ये ॲडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांचे पालक चिंतेत. भरलेली फी परत मिळणार की नाही, पालकांसमोर प्रश्न. TV9 मराठीशी बोलताना पालकांना अश्रू अनावर. 4 ते 5 दिवसामध्ये देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये पुन्हा वाढ. मुंबईमध्ये पेट्रोल 91 पैशांनी तर हायस्पीड डिझेल 94 पैशांनी महागलं. आठवड्याभरापूर्वी पेट्रोल डिझेलचे दर 3 रुपयांनी वाढले असताना आता पुन्हा दरवाढ. अहिल्यानगर शहरामध्ये डिझेल आणि पेट्रोलचा तुटवडा. काही पेट्रोल पंप तात्पुरते बंद ठेवण्याची वेळ. पुरेसा साठा नसल्यानं अनेक पंपांवर पेट्रोल विक्री थांबवली. नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागणार. बुलडाण्याच्या मलकापूरमध्ये पेट्रोल पंपावर वाहनांची रांग. आज इंधन आल्यानं नागरिकांची पेट्रोल पंपावर गर्दी. तासनतास रांगेमध्ये उभं राहूनही पेट्रोल डिझेल मिळत नसल्यानं तारांबळ. नांदेड शहरातील सेवा पेट्रोल पंपावर डिझेलचा तुटवडा. डिझेल मिळत नसल्यानं वाहन चालकांची हेळसांड. खरीप हंगामाच्या मशागतीच्या तोंडावर डिझेलचा तुटवडा. डिझेल पुरवठा सुरळीत करण्याची नागरिकांची मागणी. नंदुरबारमध्ये इंधन टंचाई तीव्र. अनेक पेट्रोल पंपांवर नो पेट्रोल डिझेलचे फलक. वाहनांच्या लांबच लांब रांगा. अपुऱ्या पुरवठ्यामुळे नागरिकांची गैरसोय. तर गुजरातमधील पंप बंदचाही परिणाम जाणवू लागला. जालना छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील पेट्रोल पंपावर वाहनधारकांची गर्दी. MIDCमधील पेट्रोल पंपावर 1 ते 1.5 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा. पंढरपूर शहरामध्ये सीएनजीचा तुटवडा निर्माण झाल्यानं वाहन चालकांची दमछाक. सीएनजीचा तुटवडा निर्माण झाल्यानं वाहनांच्या 2 किलोमीटरपर्यंत रांगा. पुरेसा गॅस पुरवठाही होत नसल्यानं मोठी समस्या. बुलडाण्याच्या देऊळगाव राजामध्ये शेतकऱ्यांची पेट्रोल पंपावर गर्दी. पेट्रोल पंपावर शेतकऱ्यांच्या कॅन घेऊन रांगा. पुण्यामध्ये पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी वाहनांच्या रांगा. पेट्रोल आणि डिझेलमध्ये 90 पैशांनी वाढ. डिझेल 94 रुपये 40 पैसे प्रति लिटर तर पेट्रोल 107 रुपये 86 पैसे प्रति लिटर. पेट्रोल डिझेल दरवाढ आणि तुटवड्याच्या विरोधात सिंधुदुर्गमध्ये ठाकरेंच्या सेनेचं आंदोलन. आंदोलनात शिवसैनिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. पंतप्रधान मोदी आणि फडणवीस सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी. गडचिरोली जिल्ह्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा कायम. जिल्ह्यामध्ये 2,14,000 डिझेल साठा तर 2,74,000 पेट्रोल साठा उपलब्ध. वेळेवर डिझेल उपलब्ध होत नसल्यामुळे शेती कामं खोळंबली. जळगावच्या जामनेरमध्ये पोलीस बंदोबस्तामध्ये शेतकऱ्यांना डिझेलचं वितरण. पेट्रोल पंपावर गर्दी होऊन गोंधळ उडत असल्यानं पोलीस बंदोबस्तामध्ये डिझेलचं वाटप. केवळ शेतकऱ्यांनाच डिझेलचं वितरण. बुलडाण्याच्या चिखलीमध्ये पेट्रोल पंपावर डिझेलसाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा. चिखलीमध्ये पेट्रोल पंपावर 2 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा. डिझेलसाठी सकाळपासून रांगा लागल्यानं वाहनधारकांना मनस्ताप. परभणीमध्ये पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा. अनेक पंपांवर डिझेल साठा उपलब्ध नसल्यानं चक्क गाड्या डिझेल विना पंपावरच बंद. नागरिकांमध्ये संतापाची लाट. चंद्रपूरमध्ये डिझेल टंचाईचं संकट. सावरगावमध्ये पेट्रोल पंपांवर ट्रॅक्टरच्या रांगा. शेतकरी कॅन घेऊन डिझेलसाठी तात्काळ उभे. पुण्यामध्ये वडापाव महागला. 15 रुपयांचा वडापाव आता 20 रुपयाला. सिलेंडर आणि भाज्यांचे भाव वाढल्यामुळे वडापावच्या किमतीतही वाढ.
ब्रेडच्या दरामध्ये 5 रुपयांची वाढ, मॉडर्न ब्रेडच्या दरामध्ये 5 रुपयांची वाढ, कच्च्या मालाच्या किमती वाढल्यानं ब्रेडच्या दरामध्ये वाढ. वाशिम जिल्ह्यामध्ये उष्णतेमुळे नागरिक हैराण, जिल्ह्यामध्ये 44°C तापमानाची नोंद. तर दुसरीकडे डिझेल तुटवड्यामुळे शेतकरी आणि वाहनधारकांचे हाल, पंपावर सलग दुसऱ्या दिवशीही डिझेलसाठी मोठ्या रांगा, इंधन टंचाईमुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त. अकोल्यामध्ये उष्माघाताने बळी गेल्याचा संशय, अकोल्यामधील असदगड किल्ल्याजवळ मृतदेह आढळला, उष्माघाताने मृत्यू झाल्याचा पोलिसांचा अंदाज. गडचिरोली जिल्ह्यामध्ये 43.4°C तापमानाची नोंद, गडचिरोलीला लागत असलेल्या विदर्भातील अनेक जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट, तर गडचिरोलीच्या शेजारील तेलंगणा राज्याला उष्णतेचा रेड अलर्ट जारी. वाढत्या उष्णतेचा फटका आता दूध डेअरी व्यावसायिकांनाही बसू लागलाय. नाशिकच्या लासलगावमधील तापमानाचा पारा 42°C वर गेल्यानं दूध साठवण आणि वाहतूक व्यवस्थेवर परिणाम, दूध खराब होण्याच्या घटना वाढल्या. नाशिकमध्ये वाढत्या उष्णतेचा कांदा पिकाला फटका, उष्णतेमुळे कांद्याची फुगवण थांबली, वजनामध्ये घट, उत्पादन खर्चही निघणार नसल्याची शेतकऱ्यांना भीती, कांद्याला 1500 ते 2000 रुपये अनुदान देण्याची मागणी. हवामान खात्याकडून यवतमाळ जिल्ह्याला 3 दिवस उष्णतेचा ऑरेंज अलर्ट, जिल्ह्यातील उष्णतेचा पारा 45.4° गेल्यानं नागरिकांचे हाल, रात्रीचेही तापमान 31.6° राहत असल्यामुळे नागरिकांना आणखी दक्षतेचं प्रशासनाचं आवाहन. नाशिकच्या सिन्नर तालुक्यामधल्या चाफड गावात गुरांच्या चारा पाण्याचा प्रश्न गंभीर, हिरव्या चाऱ्यासोबतच सुक्या चाऱ्याची तीव्र टंचाई निर्माण, तर बाजारात देखील चाऱ्याचे भाव वाढल्यानं शेतकरी संकटात सापडले, चारा उपलब्ध करून देण्याची शेतकऱ्यांची मागणी. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मागील 3-4 दिवस ढगाळ वातावरण, अरबी समुद्रातही वाऱ्यामुळे मच्छीमार बांधवांचा मच्छीमारीसाठी न जाण्याचा निर्णय, मच्छीमारांना आपल्या नौका बंदरात सुरक्षित स्थळी आणल्या. जळगावमध्ये मार्चमध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी शासनाकडून मदत जाहीर, 31,14,60,60,000 रुपयांची मदत मंजूर, 37,991 शेतकऱ्यांना थेट लाभ मिळाला. नंदुरबारमध्ये लाडकी बहीण योजनेचा लाभ रखडला, संतप्त महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठलं, केवायसीच्या अडचणीमुळे अनेक महिला योजनेपासून वंचित, नंदुरबारमध्ये लाडक्या बहिणीला जानेवारीपासून पैसेच आले नाही. जालन्यामध्ये मंत्री संजय शिरसाटांच्या विरोधात शेतकरी आक्रमक, खरीप हंगाम बैठकीमध्ये शिरसाटांनी खासदार कल्याण काळेंचा आवाज दाबल्याचा आरोप, खरीप हंगामाच्या बैठकीमध्ये शिरसाट आणि काळ्यांमध्ये शाब्दिक चकमक, शिरसाटांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी. शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा हिंगोलीमधल्या वसमतच्या उपविभागीय कार्यालयावर मोर्चा, शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीकडून आंदोलन. पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन, कुलगुरूंच्या कार्यालयासमोर विद्यार्थ्यांचा ठिय्या, उद्यापासून सुरू होणाऱ्या इंजिनिअरिंगच्या परीक्षेला मुदतवाढ देण्याची मागणी. उल्हासनगरमध्ये महासभेच्या वादावरून महायुतीमध्ये खतखत, विरोधी पक्षनेते पद आणि छात्रवृत्तीच्या मुद्द्यावर भाजप शिवसेना आमनेसामने, आरोप प्रत्यारोपांनी शहरातील राजकारण तापलं. कृष्णराज माडिकांच्या पंढरपूर दौऱ्यावेळी विठ्ठल मंदिराबाहेर गोंधळ, व्हीआयपी दर्शन मिळण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, भाजप कार्यकर्त्यांकडून गेटवर धक्काबुक्की, कृष्णराज माडिकांचा केवळ 3 ते 4 जणांनाच व्हीआयपी गेटनं प्रवेश दिल्यानं राडा. मुंबई गोवा महामार्गावरील पेणमधील खारपाडा टोल वसुलीवरून राजकारण तापलं, महेंद्र दळवी चित्रलेखा पाटील आमने सामने, रस्ता पूर्ण झाल्याशिवाय टोल घेऊ नये, महेंद्र दळवींची प्रतिक्रिया, तर कोकणातील आमदारांवर चित्रलेखा पाटलांकडून कमिशनखोरीचा आरोप. नंदुरबारमध्ये राष्ट्रवादीमध्ये गेल्या काही दिवसांपासून इनकमिंग सुरू, निमगाव निमोणीमधील शेकडो महिलांचा राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश, डॉक्टर अभिजित मोरे आणि मालती वळवींच्या उपस्थितीमध्ये महिलांचा पक्षप्रवेश, पक्षाची ताकद वाढवण्यासाठी हा पक्षप्रवेश महत्त्वाचा. साताऱ्यातील पाचगणी महाबळेश्वर रस्त्याच्या दुरुस्ती कामांची मंत्री मकरंद पाटलांकडून पाहणी, कामं दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना, रस्ते सुरक्षेच्या उपाययोजनांचाही घेतला आढावा. पालघर अपघातामध्ये मृतांचे आदिवासी मंत्री अशोक उईकेंनी अंत्यदर्शन घेतलं, यावेळेला खासदार हेमंत सावरा, आमदार राजेंद्र गावित, विलास तरे, विनोद निकोलेही उपस्थित होते. पालघर अपघातामधील मृतांच्या नातेवाईकांचं आणि जखमींचं पालकत्व आदिवासी विभाग घेणार आहे. अपघातामधील 17 जणांवर डहाणूच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू, कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही, आदिवासी मंत्री अशोक उईकेंची ग्वाही. गुन्हा दाखल होत नसल्यानं कुंभोज इथल्या मृत विवाहितेच्या नातेवाईकांचा हातकणंगले पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, पोलीस गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत असल्याचा मृत विवाहितेच्या नातेवाईकांचा आरोप. गोंदियामध्ये एनसीएमसी कार्ड बनवण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांची पायपीट, एनसीएमसी कार्डसाठी आलेले ज्येष्ठ नागरिक तासनतास उभे, ज्येष्ठ नागरिक बसण्याची सोय नाही, ज्येष्ठ नागरिकांना जमिनीवर बसून वाट पाहण्याची आली वेळ. नंदुरबारच्या नवापूरमध्ये बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग सतर्क, पोल्ट्री फार्ममधील लॉकिंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे रक्ताचे नमुने घेतले, कलिंग करणाऱ्या पथकातील 8 जणांचे नमुने एनआयव्ही पुणे इथे पाठवणार. नाशिकच्या मालेगावातील बाल रुग्णालयामध्ये रुग्णांची संख्या वाढली, डायरिया आणि तापाच्या रुग्णांची संख्या लक्षणीय, सामान्य रुग्णालयामधील बाल कक्षामध्ये 32 पेक्षा जास्त बालकांवर उपचार सुरू. पुण्याच्या भोर तालुक्यामधल्या शिंदगवडी
गावचा ग्रामसेवक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यामध्ये. ग्रामसेवक महादेव नामदेव सालगुडे याला लाच स्वीकारताना रंगेहात पकडलं. सोलापूरच्या करमाळा शहरामध्ये राजमाता अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्याला जागा देण्याची मागणी. धनगर समाजाकडून जागेच्या मागणीचं नगरपालिका प्रशासनाला निवेदन. जागा मिळाल्यानंतर सर्व परवानगी घेऊन पुतळा उभा करणार असल्याचं स्पष्ट. बीडच्या आष्टीमधील रोठी धरणातून 2.5 लाख ब्रास गाळ उपसला. रोठी प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता वाढवण्यासाठी गाळ उपसला. यामुळे 8,000 हेक्टर शेती बागायत होणार. अमरावतीमध्ये वाहतूक विभागाची अनोखी जनजागृती. नियम पाळण्यासाठी रस्त्यावर उतरले यमराज. हेल्मेट वापरा, वेगावर नियंत्रण ठेवा असं आवाहन. रत्नागिरीमध्ये समुद्रात बुडणाऱ्या महिलेला तरुणानं वाचवले. कालवे काढण्यासाठी महिला समुद्रात गेली होती. पुण्याच्या पुरंदरमध्ये लाखो रुपयांची चंदन चोरी उघड. कारवाई दरम्यान 560 किलो चंदन जप्त. पुण्याच्या चाकडमधील आंबेठाण चौकामध्ये एसटी बसच्या इंजिनमधून अचानक धूर. प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण. संगमनेर पुणे एसटी बसच्या इंजिनमधून धूर. वाढत्या उष्णतेचा एसटी बस. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.